संध्याकाळचे जवळपास वाजले 4 वाजून गेले आणि आम्ही वावरात चाललो. म्हणजे जराशी पाहून या म्हणलं आपली पळाटी कशी आहे काय आहे ते. पाणी नाही, उघाड आहे. 2-3 दिवस झाले लगातार पाऊस चालू होता. म्हणजे म्हणजे आमच्या इकडं झड लागली असं म्हणते. तर 2-3 दिवसाची समजा झडच लागली होती. चकचक मस्त वाळ, काहीच नाही, असं पाणी नाही. काय सांगावं, येते संध्याकाळी काय आलं तर आलं, येईलच. आमच्या इकडे समजा म्हणजे असं 3-4 दिवस पाऊस चालू असला थोडा तर झड लागली असं म्हणते. तर तुमच्या इकडे काय माहीत काय म्हणते. तर कोणी कुठं तारे तुटायल्यासारखं पाणी पडायला म्हणते. तर कोणीकडं भुरभुर व्हायली असं म्हणते. तर आलो आम्ही आता वावरात. आमचा कापूस असा आहे. हे असे झाड आहेत. काही रोग याला. तूर कशी पिवळी पिवळी दिसायली. लय दिसान आलो बाप्पा, लय दिवस झाला आलोच नव्हतो. आता उद्या खत टाकतील आहे की नाही. खत टाकायचं ना. असं आहे, कोटं लहान, कोटं मोठा, कोटं त्याच्याहून लहान. अरे बापरे, ते काय झालं असेल. ते कमी जास्त पाणी लय झालं त्याला. चालूच आहे, बंद करलं. असं आहे आमचं वावर कापूस. काय उपटून टाकतं काय झाड. मग काय फाली कसं झालं. मवा लागला नाही, मवा पडायला हे राहिलेले कांदा असं उपटायलो. हे पांढरा पिवळे पिवळे आहेत ते किडे, फवारणी करायला. हे मुंग्या होता दुसऱ्या. नाही, हे पांढरा मवा. असं राहिलेलं एक एक तण उपटायचं. हो, जरा चुमळ करता येते की नाही. हा द्या कशी करते तर. करायचं जमत नाही, काय नाही. तशी खोटं करते तर का. लय मोठी आहे. आणा मी करून देतो. थांब मी करतो. काला ते आता डबल त्याच्यात बांधून का. निसटते डबल. दोरी इकडे करा. आली का. एवढंसच भार आहे, ते काय लय मोठा नाही. हलका पुस. आता घरी जस्ट. पण माणूस कुठे गेला की काय माहित. हे होय काय की कशी दिसायला हेच. मी म्हणलं काय जराशी सांगा. मुळे ऑफ झालता. काम भारा लय झालता डोक्ष म्हणून. गावातले लोक हसायले. सोबला का म्हणते भारा. तेवढंच बस झालं म्हणा आम्हाला दोघांना. तुम्हाला सोबायसाठी म्या डोसक्यावर भारा घेतला होता. सोबायसाठी डोसक्यावर भारा घेतला होता. सोबते का भारा. अरे कोणाला सोबव का नाही सोबव. म्या डोसक्यावर आहे ते. मला जड व्हायला मला माहित आहे. सोबते का नाही.